रामकृष्ण हरी. आजचे चिंतन दिवस 28वा. तेने काजविने बोलावे ते देखिले तरी पाहावे, भोगिता चाड दुनावे पडित या ठाई. अध्याय 18वा, ओवी 79. अर्थ: माऊली ज्ञानोबारायाने या अध्यायात मोक्ष संन्यास योग सांगितले आहे. ते सांगत असताना माऊलीने प्रेमाची परिभाषा व्यक्त केली आहे. भगवंताच्या बद्दल आपल्या मनात प्रेम उत्तम होणे हे भगवंताशिवाय दुसरं कोणीच आपला सख्खा नाही ही जाणीव होणं आणि अंतकरणापासून भगवंतावर प्रेम करणं ही व्रती आपल्या अंगी जेव्हा येते ना, खऱ्या अर्थाने आपण त्याच दिवशी धन्य होतो. चिंतन: साधकाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ना, अंतकरणापासून ज्याला जीव लावतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला दोष कधी दिसत नाहीत. धृतराष्ट्राला माहीत होते की कौरव वाईटच आहेत, त्यांच्याकडून चुकीचे कर्म होत आहेत हे माहीत असून सुद्धा पुत्रमोह किंवा पुत्रावरील प्रेम हे त्यांच्या विरोधात ते बोलू शकत नव्हते. येथे त्यांचे मुलावरील प्रेमामुळे त्यांचे दोष पाहत नव्हते. देवाचा आणि भक्ताचा जर परिचय करून घेतला तर आपल्या लक्षात येईल, देव भक्ताच्या प्रेमात अगदी वेडा झालेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुकोबाराय सांगतात, शबरीच्या बोरासाठी जाणारा देव, सुदामाच्या पोह्याची गाठोडे सोडून खाणारा देव, भक्ताच्या प्रेमाचा भुकेला देव आहे. जसे गाईला वासरू दूध देते, पण दूध पिऊन तृप्त झाल्यावर सुद्धा त्या वासराला आपली आई अर्थात ती गाय आपल्यापासून दूर जाऊ नये हे सतत वाटत राहते. लहान बाळ आपल्या आईचे दूध पिऊन तृप्त झाल्यावर आई थोडीशी जरी दूध गेली तरी ते बाळ पाळण्यात रडत बसतं, कारण त्याला पुन्हा पुन्हा त्यांच्या आईचा स्पर्श हवा असतो. आईचं प्रेम त्याला पुन्हा पुन्हा मिळावं हीच त्यांची अपेक्षा असते. देव सुद्धा तसाच आहे ना. भक्तांना सुद्धा देवाचा ओढ आईसारखी गाईसारखी लागलेली असते. अर्जुनाच्या बाबतीत विचार करायला गेला तर भगवंताने अनेक भक्तांसाठी अवतार घेतला, अनेक भक्तावर प्रेम केलं, दुष्टांचा संहार केला. पण अर्जुनाच्या बाबतीत भगवंताचे प्रेम हे परमोच्च स्थानच होतं. आई वडील भाऊ सर्वांना जे सांगितलं नाही ते गुहे अर्जुनाला भगवंतानं सांगितलं. यांच्या मुळाशी आपण गेलो तर फक्त अर्जुनाच्या प्रती भगवंताचा असलेला प्रेमच आहे. अर्जुनाने सर्वोत्तम पुण्य केल्या आणि तो देवाच्या प्रेमाला पात्र झाला. यातूनच एक बोध घ्यावा, असे देव अर्जुनावर प्रेम कधी करतो? जेव्हा अर्जुन निस्वार्थ प्रेम देवावर करतो, तेव्हाच असेच प्रेम आपण देवावर व आपल्यासोबत असणाऱ्या सर्वावर करावं. म्हणून माऊलींनी आपण सुद्धा मिळालेल्या सुंदर आयुष्यामध्ये एकमेकावर प्रेम करा, एकमेकाला जीव लावा. या जन्मामध्ये येऊन कोणाचे मन न दुखावणे हीच खरी प्रेमाची भाषा आहे. आपण आपल्या जवळच्या लोकांना 10 वर्ष 20 वर्ष बोलत नाही, त्यांच्याशी संवाद बंद करून टाकतो. असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आपण मोठेपणाने सांगतो त्याचं आणि माझं गेल्या 10 वर्षापासून बोलणं नाही. तसं आपलं आयुष्य क्षणिक आहे. 100 वर्षापेक्षा किती वर्ष आपण जगणार आहोत हे आपल्यालाच माहीत नाही. कोणता दिवस आपल्या आयुष्यात कसा येईल ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. म्हणून मिळालेल्या आयुष्याचे सोनं करायचं असेल ना, तर एकमेकाबद्दल बोलायला शिका, माफ करायला शिका, एकमेकाला प्रेमाने जवळ घ्यायला शिका.
कारण प्रेम ही अशी शक्ती आहे ना की त्याने जग जिंकता येते. मनोप्रेमाचं शस्त्र घेऊन बाहेर निघा, मग वैरी सुद्धा तुमच्या मित्रच होतील, यामध्ये दुमत नाही. वास्तविकात आपल्या प्रेमाच्या माणसाला भेटल्यानंतर काम नसेल ना तरी सुद्धा आपण बोलतो, त्यांच्याशी बोलतच राहावं असं वाटतं. त्यांचा आणि आपला वियोग कधीच होऊ नये असं आपल्याला वाटतं ना. हीच खरी प्रेमाची जाती आहे आणि हीच खरं प्रेमाचं स्वरूप आहे. म्हणून प्रेम घ्या, प्रेम द्या, हाच खरा आपल्या जीवनाचा अर्थ आहे. रामकृष्ण हरी.